हिवाळ्यामध्ये शरीरातील उष्णता टिकून राहावी यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो। त्यातीलच एक रेसिपी म्हटली तर कोळीथाची शेंगोळे, जे आठवड्यातून आवर्जून एकदा तरी प्रत्येकाच्या घरात केलेच जातात। आणि ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्ससहित अगदी नेहमीप्रमाणे परिपूर्ण रेसिपी शेअर करत आहे। अगदी चवीला चविष्ट व्हावे यासाठी एक सिक्रेट वाटण करून आज आपण ही कोळीथाची शेंगोळे तयार केले आहे आणि परफेक्ट असे तयार झाले। त्याचबरोबर रात्रीच्या जेवणासाठी हे कोळीथाची शेंगोळे अगदी गरमागरम सर्व केले तर सर्वजण अगदी आवडीने खातील। इतके चवीला छान लागणारे हे कोळीथाचे शेंगोळे कशा पद्धतीने तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप करू नका आणि आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या भरपूर टिप्स आहेत माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण हिवाळा स्पेशल ही कोळीथाची शेंगोळे किंवा शेवंती तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी एक हिरवं वाटण करत आहोत। त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता। जिरं घेतलेलं आहे, थोडंसं जास्त घेतलेलं आहे। त्यानंतर लसूण घेतलेला आहे। आता याची छान अशी अगदी थोडंसं पाणी टाकून अगदी छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत। छान अशी ही चटणी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला 2 याचं जे सूप करायचं आहे यामध्ये त्यासाठी देखील ही चटणी लागणार आहे आणि जी शेवंती बनवायची आहे त्याची जी कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी देखील ही चटणी लागणार आहे। त्यामुळे थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी चटणी बनवलेली आहे। आता थोडीशी अगदी 1 ते 1.5 चमचा मी चटणी बाजूला काढलेली आहे, जेणेकरून ती शेवंती वळण्यासाठी किंवा त्याची जी कणिक मळण्यासाठी ही चटणी आपण बाजूला ठेवलेली आहे। आणि राहिलेली जी चटणी आहे ती सूप करण्यासाठी करणार आहोत। हे पहा, त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकायची। या कोळीथाच्या शेवंतीला फोडणी देखील जेवढी चांगली देऊ तेवढी ही शेवंती चवीला खूप छान अशी लागते। त्यामुळे फोडणी देताना देखील अगदी व्यवस्थित अशी द्या, जेणेकरून तयार होणारी शेवंती अगदी उत्तम अशी तयार होईल। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं। आपण अगोदर चटणीसाठी देखील जिरं वापरलेलं आहे आणि फोडणीमध्ये देखील जिरं टाकलेलं आहे। खूप सारे कढीपत्ता टाकलेला आहे। नंतर अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ती कोथिंबीर देखील तेलामध्ये छान अशी तळून घेणार आहोत। हलकीशी कोथिंबीर आपली छान अशी तळून होत आलेली आहे। आता यामध्ये आपण जी हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत। हलकीशी तिखट मी ही शेवंती करत आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे तिखटचं प्रमाण अगदी कमी अधिक करू शकता। अगदीच जर तुम्हाला सूप प्यायला खूप आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी कमी तिखट केली तरीही चालणार आहे, कारण तिखट जेव्हा आपण हे शेंगोळे तयार करतो त्यावेळेस ते सूप पिताना ठसका जाऊ शकतो। यासाठी तुम्हाला जर सूप जास्त क्वांटिटीमध्ये आवडत असेल तर तुम्ही थोडंसं मिरचीचं प्रमाणही कमी करा, परंतु थोडीशी तिखट ही शेवंती चवीला खूप छान अशी लागते। त्यामुळे मी तिखट शेवंती करत आहे, थोडीशी जास्त मिरचीचा वापर केलेला आहे। त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आता तुम्हाला सूप किती प्रमाणामध्ये यामध्ये तयार करायचं आहे त्यावर डिपेंड आहे की पाणी किती यूज करायचं। आता या ठिकाणी पाणी टाकून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। साधारणतः 1.5 चमचा एवढं मीठ मी या ठिकाणी यूज केलेलं आहे। त्यानंतर मीठ व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि उकळी येण्यासाठी हे असंच ठेवायचं। अगदी कमी गॅसवर ठेवणार आहे, कारण आपल्याला शेवंती वळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मंद गॅसवर हे ठेवून द्यायचं। त्यानंतर त्या चटणीमध्येच आपण कोळीथाची शेवंती करण्यासाठी कुळीथ, ज्याला हुलगे असं देखील म्हटलं जातं, ते मी दळून आलेले आहे। ते साधारणतः या ठिकाणी 2.5 वाटी एवढे घेतलेले आहे। हे पहा, 2.5 वाटी शेवंतीचं पीठ आणि अगदी 2 चमचेला थोडंसं कमी एवढं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। अगदी तुम्ही जर हुलगे दळून आणत असताना, कुळीथ दळून आणत असताना जर गव्हाचा वापर केला थोडासा तर या ठिकाणी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरण्याची गरज नाही, परंतु मी फक्त कुळीथ दळून आणलेली होते। त्यामुळे या ठिकाणी अगदी छान असं वळत असताना आपल्याला ही शेवंती वळताना त्याचे तुकडे पडू नये, छान असं बाइंडिंग घ्यावं यासाठी अगदी 1 ते 1.5 चमचे या ठिकाणी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलं, साधारणतः 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं।
त्यानंतर अगदी थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इतकं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला जे सूप तयार करायचं आहे ते देखील थोडंसं दाटसर व्हावं यासाठी आपण जी मळून घेतलेली कणिक आहे त्यातीलच थोडीशी कणिक घ्यायची, ते पीठ घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे सूप आहे ते देखील थोडंसं घट्टसर दाटसर असं तयार होतं यासाठी। त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे, त्यानंतर यावर झाकण ठेवायचं नाही कारण ओतू जाऊ शकतं यासाठी। आणि अगदी छान अशी आपल्याला जेवढी जास्त बारीक वळून घेता येईल तेवढी जास्त बारीक ही शेवंती वळून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने। आता ही शेवंती वळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, तर तुम्ही हवं तर कोणाची मदत देखील घेऊ शकता। त्याचबरोबर जर एकटे असाल आणि तुम्हाला हे वळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही ही शेवंती अगोदर वळून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याचं जे सूप आहे ते तयार करण्यासाठी ठेवू शकता। हे पहा अशा पद्धतीने छान अशी जेवढी जास्त बारीक वळून घेता येईल तेवढी जास्त वळून घ्या। आता मी थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये करत आहे, त्यामुळे मी एकटीच पटकन अशी वळून घेणार आहे आणि थोड्या क्वांटिटीमध्ये असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे मी सूप करण्यासाठी अगोदरच ठेवून दिलेलं होतं। त्यानंतर मी शेवंती वळत आहे। हे पहा पूर्ण मंद गॅसवर मी ते सूप करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सर्व शेवंती आपली वळून झालेली आहे। एवढी शेवंती वळण्यासाठी मला साधारणतः 20 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे। सूप देखील छान असं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता ही शेवंती टाकूया आणि मंद ते मध्यम गॅसवर साधारणतः अर्धा तास छान अशी शिजवून घेऊ। साधारणतः 25 ते 30 मिनिटांमध्ये ही शेवंती अगदी परफेक्ट अशी शिजवून तयार होते। हे पहा तुम्ही पाहू शकता, अगदी छान अशी आपण ही शेवंती या ठिकाणी वळून घेतलेली आहे आणि ही शेवंती अगदी चवीला खूप छान अशी लागते। त्याचबरोबर आपण जे जे पीठ आणलेलं आहे दळून, त्या कुळिथामध्ये उष्णता खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता कायम टिकून ठेवावी पूर्ण हिवाळ्यामध्ये। त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी ही कुळिथाची शेवंती नक्कीच प्रत्येकाने करून ती अवश्य खावी असं मी सजेस्ट करेल। आता साधारणतः अर्ध्या तासानंतर ही कुळिथाची शेवंती शिजवून आपली या ठिकाणी तयार झाली आहे। रंग छान आलेला आहे, सूप देखील हलकंसं घट्टसर झालेलं आहे। अर्धा तास एवढा वेळ हा लागतोच, कारण कुळिथाची केलेली आहे ती शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। गरमागरम ही कुळिथाची शेवंती आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या म्हणजे भरपूर टिप्स आहेत। अगदी परिपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब कसं करायचं ते या व्हिडिओच्या सुरुवातीला चॅनलचं नाव सांगत असताना मी दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे सबस्क्राईब करा। त्यामुळे दररोज येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। आणि ही कुळिथाची शेवंती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।